लातूर जिल्ह्यातील दुष्काळाचे चटके दिवसागणिक तीव्र होत चाललेत। ह्याचा फटका शेतकरी, शेतमजुरांसोबतच त्यांच्या मुलांनाही बसू लागलाय। या मुलांना शिकवणं अवघड झालंय। मात्र अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला औसा तालुक्यातील विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ धावून आलंय। या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या पॉलिटेक्निक, डी फार्मसी, बी फार्मसी आणि शाळेच्या 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा थेट लाभ होणार आहे। याचं वाटप एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आलं। यामुळे ऐन दुष्काळात आम्हाला मोठी मदत मिळाल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत। थोड़ी सी भी परिस्थिति नहीं है आगे बढ़ने की, पर मेरे पापा बहुत हेल्प करके मेरे को पढ़ा रहे। मेरे एडमिशन के वक्त सिर्फ 5,000 रुपये थे, तो शफी सर ने मेरी मदद करी। आई एम रियली थैंक्स फॉर शफी सर एंड माय पूरे टीचिंग स्टाफ एंड प्रिंसिपल सर। यावर्षी सुद्धा वडिलांना फीस भरणं अवघड गेलं होतं। त्यानंतर वडिलांनी कित्येक वेळेस म्हणजे परीक्षेच्या वेळेस हॉल तिकीट नाही दिली की वडिलांना टेन्शन, मला पण इकडं अभ्यासाचा त्रास आणि नंतर पुन्हा त्यांच्या फीसबद्दलचं काही टेन्शन होतं। त्याच्यामुळं यावर्षी सरांनी शिष्यवृत्ती दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। उन्हाळा पडला असला, परिस्थिती दुष्काळ पडला, काही शेतीत उत्पन्न निघाना, आता कसं करायचं म्हणून आता ही शिष्यवृत्ती दिली म्हणून आम्हाला चांगलं वाटलं। इतकंच नाही तर मातोश्री धाराशिवे शिष्यवृत्ती सुरू करून या संस्थेनं दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसंच मेसमध्येही सवलत उपलब्ध करून दिली आहे। खूप गरीब परिस्थितीमधले विद्यार्थी आहेत। फीस तर भरणं होतच नाही, परंतु मेसचे पैसे असतील किंवा रूमचं भाडं सुद्धा त्यांना भरणं होत नाही। काय असे विद्यार्थी आहेत की त्यांनी 1700 रुपये महिन्याला भरणं होत नाही, म्हणून त्याने एक टायमाची मेस लावून ते या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। अशा विद्यार्थ्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून आमच्या संस्थेनं ही मदत करण्याचं ठरवलं आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात आणि नेमक्या ह्याच भागात अशा प्रकारची शिष्यवृत्ती लागू झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतरही शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवल्यास दुष्काळग्रस्तांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।